सगळी बाकीची कामं झाली आहेत. आता जेवणात का उशीर झालो सांगतंय, या पिल्लाने काय केल्याने माहिती आहे, सोफ्याच्या खाली त्यांनी घाण करून ठेवलेले आणि मग त्या सगळ्या काढण्यात एवढं वेळ गेलो ना, भरपूर वेळ गेलो. म्हटलं ह्या सगळं मी काढलंय, मग आता आंघोळ केल्याशिवाय काय आपण घरात येऊक नको असा. मग आता म्हटलं आंघोळीच्या आधी आई बाबांची आंघोळ वगैरे सगळं आटपून घेऊया. काही साफसफाईची कामं असतात ती सगळी आटपून घेण्यात माझा वेळ गेलो आणि माका जेवण करूक माका आता म्हणजे सुरुवात करूक म्हणजे कुकर सुद्धा मी लावूक नाही असे आणि जेवणाची सुरुवात करूक माका आता 12:20 म्हणजे आता मोबाईल जेव्हा ठेवतले तेव्हा 12:30 वाजलेले असतले असं. आणि ह्यासाठीच असं उशीर होता म्हणूनच मी लवकर जेवण आटपून घेत आहे, जेणेकरून पोटात घासभर अन्न तरी सगळ्यांच्या जाऊन देत, माकाच काय तो उशीर होईल. आणि आमचा परी खय गायब झालेला असा. परीची तब्येत अजिबात बरी नाही असा, म्हणजे कालपासून ता भरपूर उलटे वगैरे करू लागला. पोट त्याचा बिघडलेला असाच. काल काल बुधवार होतो ना, काल डॉक्टरांनी त्याचे टाके वगैरे काढल्याने आणि परी व्यवस्थित असा, ऑपरेशनच्या बाबतीत व्यवस्थित, पण त्याचा पोट वगैरे बिघडलेला असाच. प्लस त्याचा ते का आता उलटे वगैरे पण होतात. रात्री त्यांना 2-3 वेळा तरी उलटे केल्या. काय त्याच्या पोटात बिघाड झालो काही समजत नाही. आणि परी आम्ही कसं औषध वगैरे भरवीत राहतो ना, म्हणून परी घरातनं गायब झालेला असा, येऊक नाही असा. सकाळी जा गेला अजूनपर्यंत येऊक नाही. आता खया कसा काय माहिती. परीची जी आई होती ना, ती पण अशीच एकदा गायब झालेली. 10-12 दिवस आम्ही अशाच सोडून दिलेलो आणि ते पावसाचे दिवस होते. 10-12 दिवस ता गायब होता आणि मग अचानक चतुर्थीच्या दिवशी ता येईला आमचा चिमण्या. आता ह्या सुद्धा तसाच करता परी का काय माहिती नाही, पण असो बघू. आता ऑपरेशन वगैरे झालेला असा ना, म्हणून भीती वाटता, बाकी काय नाही. पण ते का जरा शोधूक वगैरे होया बघू. पण ती अशा ठिकाणी राहतात ना की मिळतच नाही ती. आमच्याकडे कपाट चालू असा कपाट करण्याचं काम. तर ह्या बघा ह्या प्लायवूड आणलेला असा. दादू भाचे मंडळी खेळवता. विठ्ठल 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 असा रे गप. आमच्या चिमण्या विठ्ठल विठ्ठल करता. हा एका वाटला मी औषध बरोबर. जेवण तर सगळा झालेला असा, पण कुकर थंड होऊचो असा. कुकर थंड झाल्याशिवाय आम्ही जेवू शकत नाही. सगळ्यांका भूक लागली असा आणि मी भडंग खाताय. तर आमचं आता जेवण झालेलं